मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार, तुम्ही ऐकता माझं. मंडळी, काल बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहर हे बंद ठेवण्यात आलं. मुद्दा आणि विषय होता येथील पंकज देशमुख यांचा 2 महिन्यापूर्वी झालेला संशयास्पद मृत्यू आणि त्याची CID मार्फत चौकशी व्हावी अशी पंकज देशमुख यांच्या पत्नी आणि स्थानिक न्याय हक्क आंदोलन समितीने केलेली मागणी आणि त्या मागणीला निवेदन दिल्यानंतरही न आलेलं यश आणि त्यामुळे शेवटी काल जळगाव शहर बंदचं आवाहन आयोजकांनी केलं होतं आणि त्यानुसार काल यावेळेस मी जेव्हा आता बोलतो त्यावेळेस जळगाव शहर अक्षरशः कळकळीत बंद होतं. नव्हे, जळगाव शहराचा फेरफटका जेव्हा मारला तेव्हा असं वाटलं होतं किंवा असं वाटत होतं की करोना काळामध्ये जसं संपूर्णतः कोणीच रस्त्यावर दिसायचं नाही किंवा अक्षरशः कर्फ्यू सदृश्य अशी परिस्थिती काही वार्डातली आणि काही वस्त्यातली होती. सकाळपासून जवळपास दुपारी 2 ते 2:30 वाजेपर्यंत या शहरामध्ये संपूर्णतः शांतता होती. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा कालच्या दिवशी शाळेमध्ये फार अल्पसंख्येनं पोहोचले. शासकीय कार्यालयात तर प्रचंड सुखसुखाट दिसत होता. त्यामुळे एकंदरीत कालचा बंद हा विविध राजकारणी किंवा आंदोलक बंद पाळतात त्यापेक्षा वेगळा होता असं कालच्या त्या बंदवरून दिसून आलं. मी तर असं म्हणेन की तो काही काळासाठी जळगाव शहरामध्ये कर्फ्यू लागला होता की काय असं वाटत होतं. कर्फ्यू काळामध्ये जसे लोक आपलं घरदार बंद ठेवतात आणि दिवसभर घराबाहेरही पडत नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती काल होती. एकंदरीत मंडळी, जळगाव जामोद प्रकरण किंवा पंकज देशमुख प्रकरण याने आता वेगळं वळण घेतलं असून यामध्ये आता खऱ्या अर्थानं पोलिसांचा कस लागणार आहे. कारण विधानसभेमध्ये मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी हा प्रश्न सभागृहात विचारलेला आहे आणि या प्रकरणाची CID किंवा विस्तृत स्तरावरची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी विधानसभेत केलेली आहे. तर रस्त्यावर न्याय हक्क आंदोलन समितीचे कार्यकर्ते हे सुद्धा पोलिसांच्या कारवाईवर संभ्रम असल्यामुळे पोलिसांच्या पेक्षाही उच्च तपास म्हणजे CID तपास व्हावा अशी मागणी करत आहेत. त्यामुळे कालपर्यंत किंवा आता सध्या पोलिसांचा जो तपास सुरू असेल यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे असं दिसते. एकंदरीत पंकज देशमुख यांच्या मृत्यूबद्दल अनेक संशय व्यक्त होत आहेत. कालच्या परिस्थितीमध्ये पंकज देशमुख यांच्या पत्नीने काही संशयितांची नावे पोलिसांकडे दिल्याचा स्फोटसुद्धा केला, गौप्यस्फोटसुद्धा केलेला आहे आणि त्यामुळे ते संशयित जे सुनीताई देशमुखांनी पोलिसांकडे नावं दिली आहेत ते संशयित जळगाव शहरामध्ये फिरताना दिसतात असा आरोप सुद्धा सुनीता देशमुख आणि आंदोलकांनी केलेला आहे. त्यामुळे निश्चितच या प्रकरणामध्ये आता पोलिसांना जे कोणी संशयित असतील त्या संशयितांना ताब्यात घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं तपास करणंही सुद्धा गरजेचं आहे, जेणेकरून गेल्या 2 महिन्यापासून सातत्यानं या प्रकरणाची तळ धरून असणारे किंवा या प्रकरणाचा कस लागला पाहिजे यासाठी म्हणून आंदोलन करणारे आंदोलक, ज्यामध्ये सुनीता देशमुख आणि त्यांची 2 चिमुकली ही सुद्धा या प्रश्नाची उत्तरे मागते आहेत. काल जळगाव शहरामध्ये एकंदरीत जे घडलं किंवा व्यापाऱ्यांनी जो काही प्रचंड असा प्रतिसाद कालच्या याला दिला तो खरंच वाखाणण्याजोगा होता. म्हणजे खऱ्या अर्थानं एवढं मोठं तीव्र असा बंद माझ्या माहितीप्रमाणे जळगाव शहराने पहिल्यांदाच बघितला असावा. चौक आणि विविध कॉलनी या सुद्धा काल सुखसुखाट असल्याचं जाणवल्यावर असं वाटलं की पंकज देशमुख यांच्या प्रकरणाची चौकशी आता CIDनी किंवा पोलिसांनी CID मार्फत करण्याची जी काही मागणी आंदोलकांची आहे ती आता त्यांनी तडीस नेली पाहिजे. कधीतरी कुठंतरी असेही काही बोलताना चर्चा आमच्या लक्षात आल्या की काहींनी असं म्हटलं होतं की विधानसभेमध्ये संजय कुटे यांनी हा आवाज उचललेला आहे त्यामुळे कदाचित हा बंद फेल ठरेल
किंवा या बंदची हवा त्यांनी विधानसभेत काढली की काय अशी सुद्धा चर्चा काही ठिकाणी होती. परंतु ती हवा काढली नाही, उलट ती हवा अजून टाईट असल्याचं कालच्या त्या बंदवरून दिसून आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत आमदार कुटेंनीचा जो काही प्रयत्न होता किंवा जो काही असेल असं यांना वाटते, तो प्रयत्नसुद्धा इथं सबसेल फेल झाल्याचं दिसून आलेलं आहे. पण पंकज देशमुख यांच्या मृत्यूच्या चौकशीच्या अनुषंगानं आता पोलिसांवर भला मोठा प्रश्न निर्माण समोर झालेला आहे. आणि मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं आहे कुठेतरी की संशयितांची नावे ही सुनीता देशमुख यांच्याकडून जर दिली गेली असतील किंवा हे जे चळवळीतील लोक आहेत की ज्यांना विविध शंका आहेत यांच्यावर सुद्धा याचे जबाब नोंदले पाहिजे, त्या अनुषंगाने सुद्धा पोलिसांनी काही ठिकाणी तपास कार्य सुरू केल्याचं माझ्या माहितीत पडलेलं आहे. कारण काहींना या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा उपविभाग अधिकारी मलकापूर यांच्याकडून तसे पत्र आलेले आहेत आणि त्यांचे जबाब नोंदण्याचं काम सुद्धा पोलिसांनी सुरू केलं आहे. पण या कामामध्ये प्रचंड दिरंगाई होत असल्याचं दिसत आहे की काय, कारण 2 महिन्यापासून एकही संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्यामुळे निश्चितच या प्रश्नावर किंवा या प्रसंगी या प्रसंगात पोलिसांची भूमिका ही संशयास्पद झालेली आहे. कारण सुनीता देशमुख यांनी तर स्पष्ट म्हटलं आहे की जळगाव जाऊन पोलिसांवर माझा भरोसा नाही, विश्वास नाही. जे काही घडलं ते अत्यंत वाईट घडलेलं आहे. मला 2 दिवसपर्यंत, एक दिवस संपूर्ण दिवस म्हणजे जवळपास एक रात्र आणि दुसरा दिवस 5 वाजेपर्यंत माझ्या पतीचा प्रेतसुद्धा मला दाखवल्या गेलं नाही. आणि त्या प्रकरणात मला जी माहिती सांगितली गेली ती सुद्धा काहीतरी कारणामुळे त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना अकोल्याला पाठवलं गेलं, तर हेही अत्यंत संशयास्पद आहे. आणि त्यांचा जो काही अंत्यविधी झाला, अंत्यविधीमध्ये झालेले जे काही प्रकार होते त्यामध्ये सुद्धा प्रचंड संशय यात वाढल्यामुळे निश्चितच कालच्या जळगावकरांच्या त्या बंदमुळे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. आणि सध्या पोलीस प्रशासनावरचा हा ताण वाढलेला असून पोलिसांनीच आता खऱ्या अर्थानं या प्रकरणामध्ये कस लावण्याची गरज आहे, जेणेकरून आंदोलक आणि सुनीता देशमुख आणि त्याच्या चिमुकल्याला न्याय लवकर मिळेल असं मला वाटते. त्यामुळे या प्रकरणात आत्ता खऱ्या अर्थानं पोलीस काय कारवाई करतात याकडेच जळगाव वासियांचे लक्ष लागून आहे. तसंही अजून अधिवेशनाचा काळ बराचसा बाकी आहे. त्यामुळे अधिवेशन काळात सुद्धा काही विरोधी पक्षाचे आमदार सुद्धा हा प्रश्न अधिवेशनामध्ये उचलू शकतात, विचारू शकतात. कारण आमदार कुटेंनी केवळ त्या ठिकाणी प्रश्न विचारून केला आहे, पण त्याचं उत्तर अध्यक्षांनी संबंधित मंत्र्याकडून तिथे घेतलेलं नसल्यामुळे केवळ आमदारांनी आपण आपल्या मतदारसंघातील समस्या इतरांना कोणाला विचारून देण्या अगोदरच आपणच जर हा प्रश्न जर पहिल्यांदा मांडला तर त्यांनी तिथं प्रयत्न केलेला आहे. पण अजूनही त्यामध्ये कुणाचंही समाधान झालेलं नाही. कारण ते समाधान जर झालेलं असतं तर जळगावमध्ये कालचा बंद हा कर्फ्यू सदृश नसता. त्यामुळे निश्चितच या प्रकरणात कडकपणा येत आहे आणि यामध्ये अजूनही काहीतरी धागेदोरे पोलिसांच्या किंवा सक्षम संशयितांच्या किंवा या आंदोलकांच्या हाती आलेलं असल्याचं दिसून येत आहे. मंडळी, मी माझं मत व्यक्त केलं. आवडलं लाईक करा. तुम्ही सुद्धा आपलं मत व्यक्त करू शकता. आणि हो, ज्यांनी आपलं साक्षीदार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून मला तुमच्याशी किंवा तुम्हाला माझ्याशी या माध्यमातून बोलता येईल आणि आपलं मत एकमेकाशी व्यक्त करतील असं मला वाटते. आता इथं थांबतो. पुन्हा उद्या भेटूच. तोपर्यंत नमस्कार.